तर मी तुम्हाला आज माझं स्किन केअर रुटीन दाखवते आणि हे रात्रीचं स्किन केअर रुटीन आहे. तर मी 2 वेळा फेस वॉश लावून फेस धुवून घेतलेला आहे आणि आता मी लावते आहे व्हिटॅमिन सीचं सिरम. आणि हे खूप जास्त नाही लावायचं, 2-4 थेंबच लावायचे आहेत. आणि हे माझ्या चेहऱ्यावर जे डाग धब्बे दिसतात ते पिंपल्सचे नाही आहेत, मला कांजण्या झाल्या होत्या त्याचे ते पिंपल्स डाग आहेत. सो नाईट स्किन केअर करायच्या आधी एक कम्फर्टेबल आउटफिटमध्ये यायचं असतं आणि एक इंडियन बाईसाठी किंवा एक मदरसाठी जी फीड करते तिच्यासाठी कॉटनचं गाऊन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते झाल्यानंतर मी आता लावते आहे हे ओव्हर नाईट ग्लो मास्क. तर यानं स्किन जरा जास्त हायड्रेट राहते आणि खूप जास्त अशी ड्राय होत नाही. सो हे तर खूप कमी लावायचं आहे. ओके, हे खूप कमी लावायचं आहे कारण ह्यानं रात्रभर ते स्लीपिंग मास्क असतं. सो आपण हे लावूयात आणि हे प्रॉपर स्किनमध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. तर हे आहे माझं नॉर्मल रुटीन. याच्यावर मी मॉइश्चरायझर लावणार नाही आहे कारण ह्या ग्लो मास्कमध्ये मॉइश्चरायझर असतं. सो आय एम नॉट गोइंग टू वेअर मॉइश्चरायझर कारण ते खूप जास्त होतं मग. सो हे झालं आणि ह्याच्यावरती लास्टला मला एक बोरोलिन लावायचं आहे फक्त ओठांना. सो हे मी बोरोलिन लावते आणि बोरोलिन इज OG फॉर ड्राय लिप्स. उन्हाळा आहे पण तरी पण माझे लिप्स हे खूप ड्राय असतात. या दॅट्स इट. तर हे आहे माझं छोटंसं नाईट स्किन केअर रुटीन आणि हे बदलत जातं ओव्हर द डे. जेव्हा मी हे बदलेल एक हफ्त्याने तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन की मी काय काय चेंजेस करते. तर मग प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये नक्की मला तुमचे विचार मांडा. तर माझ्याबरोबर ही माझी मुलगी पण आहे जी स्किन केअर करते आणि तिचा स्वतःचा एक व्हिडिओ आहे साईशाज व्हिडिओ म्हणून. तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर तिथं जाऊन तिला पण तिला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर, लाईक आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.